तब्बल 1.5 वर्ष टपाल न वाटणारा पोस्टमन अखेर बडतर्फ झाला। कदाचित तुमच्या आयुष्यात तुम्ही पहिल्यांदा एखाद्या पोस्टमनला बडतर्फ केल्याची बातमी पाहत असाल। गुहागर तालुक्यातील वेळणेश्वरमधील कामसुकार पोस्टमन करण थोरातला बडतर्फ करण्यात आला। पोस्टमन थोराच्या घरातून तब्बल 2 पोती टपाल सापडले। टपालांमध्ये बँकांच्या लिलाव नोटिसा, पासबुक, चेकबुक, आधार कार्ड, एटीएम कार्ड, LIC प्रमाणपत्र, तलाठी कार्यालयासाठी 2024 सालातील पत्र, मुंबई विद्यापीठाची पत्र, महाविद्यालयीन पत्र व्यवहार आणि मोजणी नोटीसचा समावेश असल्याचं समोर आलंय। टपाल घरी पोहोचत नसल्यानं ग्रामस्थांनी तक्रारी केल्या होत्या। आपण कल्पना करू शकतो की कोकणासारख्या भागामध्ये जिथे अजूनही दूरस्थ भागांमध्ये टपाल पोस्ट सेवा ही अतिशय महत्त्वाची आणि तिथे 2 वर्ष टपाल न नेणं हा किती गंभीर गुन्हा असू शकतो। राजन चव्हाण आपल्याला अधिक माहिती देत आहेत। राजन, इतका म्हणजे या माणसाला पकडलं गेलेलं, पण इतका काळ कसा काय लागला? याची दखल लवकर घेऊन हे लवकर ट्रेस का नाही करण्यात आलं? नक्कीच प्रसन्न सर, पाहिलं तर गुहागर तालुक्यातील वेळणेश्वर पोस्ट ऑफिस मधला हा धक्कादायक प्रकार आहे। जवळपास 1.5 वर्ष हे नागरिकांना टपालच मिळालं नाही। ज्या वेळेला या संदर्भात जेव्हा ट्रॅकिंगचे संदेश नागरिकांपर्यंत येत होते, परंतु टपाल मात्र त्यांच्या घरपर्यंत पोहोचत नव्हती। याची विचारणा करण्यासाठी जेव्हा ग्रामस्थ त्या पोस्ट ऑफिस मध्ये गेले, त्यावेळेला जो बीड मधला रहिवासी, जो वेळणेश्वरच्या पोस्ट ऑफिस मध्ये कार्यरत होता पोस्टमन म्हणून, करण थोरात ज्याचं नाव आहे, आणि त्याला जेव्हा विचारलं गेलं त्यावेळेला त्यानं सुरुवातीला उडवडीची उत्तरं दिलं। नागरिकांनी अजून शोध मोहीम जेव्हा घेतली त्यावेळी त्याच्या घरपर्यंत पोहोचले, त्यावेळी जवळपास 2 पोती टपाल हे त्याच्या घरामध्ये आढळून आले। या टपालामध्ये पाहिलं तर जमिनीची महत्वाची कागदपत्र, मुंबई विद्यापीठाची पत्रव्यवहार, विद्यापीठाचे पत्रव्यवहार, त्या पद्धतीने पॅन कार्ड असेल, आधार कार्ड असेल आणि बँकेचे जे जागिन्यांच्या लिलावासंदर्भात असणाऱ्या नोटिसा, या सगळ्यांची ती टपाल त्यामध्ये होती। 24 एप्रिल रोजी हा प्रकार उघडकीस आला आणि आता नागरिकांना ज्या पद्धतीने जमिनीच्या नोटिसीच्या टपाल ही वेळेत न मिळाले, 2 ते 3 वेळा त्यांना जादा शुल्क देखील भरावी लागली। ज्या दागिन्यांच्या बाबतीमध्ये पाहिलं तर त्या देखील नोटिसा उशिरा मिळाल्यामुळे त्याच्या काहींच्या दागिन्यांचे लिलाव देखील झालेले आहेत। या साऱ्यांचा जर पाहिलं तर प्रशासकीय जो काही कुठेतरी त्रास, आर्थिक भुर्दंड देखील या ग्रामस्थांना कोकण सारख्या या भागामध्ये आपल्याला पाहायला मिळाला। अतिशय वाईट गोष्ट आहे आणि मुख्य म्हणजे पोस्टाला 2 वर्ष जर का हा सगळा प्रकार चालू असेल तर याचा अर्थ आपल्या पोस्टमनकडे देण्यात आलेला टपाल बटवडा याचं वाटप झालंय की नाही हे बघण्याची काहीच सिस्टीम नाही का? आणि यामुळे पोस्टाचा सुद्धा भोंगळ कारभार समोर आलेला आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहितीबद्दल।